नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं रंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण चित्रांगण या रांगोळी काढणार आहोत. तर तुम्हाला माहीतच आहे की चैत्र महिना सुरुवात झालेला आहे. तर त्यानिमित्ताने आपण आपल्याला माहिती असतील कुणाला नसतील तर त्याप्रमाणे आपण चित्रांगण रांगोळी हा भाग घेऊन आलेला आहोत. तर या भागातल्या रांगोळी तुम्हाला नक्कीच पाहायला आवडत असतील तर मला कमेंट करून जरूर सांगा. तर आपली एक पूर्वापार पद्धत आहे. तर चित्रांगण रांगोळी म्हणजे काय, तर चित्रांचे अंगण असा या रांगोळीचा शब्दशः अर्थ होतो. तर महाराष्ट्रातील एक अत्यंत सुंदर ही एक कला प्रकार आहे चित्रांगण रांगोळीचा. तर चित्रांगण ही रांगोळी हे भारतीय संस्कृतीचा कलात्मक आविष्कार आहे. चैत्र हा हिंदू वर्षाचा आणि भारतीय हिंदू संस्कृतीचा पहिला मास म्हणजेच पहिला महिना. या चित्रा नक्षत्र असल्यामुळे या महिन्याचा चैत्र असे नाव मिळाले आहे. तर या चैत्र महिन्यात निसर्गाला नवीन पालवी फुटणारी पालवी आणि चैत्रागौरीची स्थापना आणि त्याचबरोबर अंगणात काढली जाणारी चैत्रांगण ही रांगोळी. तर हे चैत्राच्या वैशिष्ट्य समजले जाते. चैत्रांगण ही रांगोळी चैत्र शुद्ध तृतीयेपासून तर अक्षय तृतीयापर्यंत दररोज सकाळी अंगणात काढली जाते. तसेच तर चैत्रांगण ही रांगोळी 64 कलांचे 64 प्रतिकात्मक चिन्ह काढली जातात. पण सुरुवातीला आपण काही भारतीय संस्कृतीच्या फक्त 33 प्रतीकांच्या आधारे रांगोळी काढूयात. तर इथे बघा, मी पहिली रांगोळी म्हणलं तर इथं तोरण, आंब्याची तोरणाची काढलेली आहे आणि दुसरी स्वास्तिक आणि तिसरी गणपती. चैत्रांगण ही रांगोळी पूर्वी काढताना शेणाने किंवा गेरूने सारवणे आणि मगच त्यावर ही रांगोळी काढली जायची. पण आता कालात्मकाने काळ बदललेला आहे, त्यामुळे आपल्याला आता सारवणे, शेण ही पद्धत खूप कमी प्रमाणात आहे. त्यामुळे आपल्याकडे जशी जागा अवेलेबल असेल त्या पद्धतीने आपण त्यावरती काढू शकतो. तर चैत्रांगण ही रांगोळी आंब्याच्या तोरणापासून काढली जाते, पहिली रांगोळी. तर हे एक तोरण म्हणजे एक सकारात्मकतेचे प्रतीक असते. त्याचबरोबर आपण नवीन सणाला, आपल्या काही एक ठराविक विशिष्ट सण असतात, समारंभ असतात, त्यावेळी आपण हे आंब्याचं तोरण आपण लावलं जातं त्यासाठी तर काढली जाते. तर त्यामध्ये दुसरी आहे आपले स्वास्तिक. स्वास्तिक हे एक विश्वाचं गतिमानतेचं प्रतीक असल्यामुळे स्वास्तिक हे एक शुभ चिन्ह आहे. त्यामुळे आपण स्वस्तिकाचा शुभ ठिकाणी वापर करत असतो. त्यानंतर आहे गणपती. गणपती ही एक आपल्या प्रत्येक सणाची, प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही गणपती पूजनाने होते. त्यासाठी गणपतीची ही रांगोळी त्यामध्ये काढली जाते. प्रत्येक कोणतीही पूजा करत असताना आपण पहिली पूजा ही गणपतीची करत असतो. तर त्याप्रमाणे तर चौथी आहे इथे सूर्य, जो जगाचा आत्मा, प्रेरक आणि पालक असतो. सूर्यापासून घरातल्यांना ऊर्जा मिळते, शक्ती मिळते, बुद्धी मिळते. तसेच सूर्यापासून आपल्याला बरेच फायदेसुद्धा मिळत असतात. तर त्यानंतर पाचवी रांगोळी आहे चंद्र. जो चंद्र आपल्या आध्यात्मिक शक्ती आणि बौद्धिक कार्यामध्ये प्रगती करत असतो. चंद्रापासून विद्यार्थ्यांना बौद्धिक कार्यात प्रगती करता येते, विद्यार्थ्यांना अभ्यासात यश देते, मनाची शक्ती वाढवणे हे या चंद्राचे कार्य आहे. तर यामुळे हा चंद्रसुद्धा हा चैत्रांगण रांगोळीमध्ये काढायचा असतो आणि त्याला अनन्यसाधारण महत्त्वसुद्धा आहे त्यामध्ये. आणि सहावी रांगोळी आहे गौरी. तर 2 गौरींची स्थापना आपण देवाऱ्यात केली जाते चैत्रामध्ये, त्यामुळे ह्या 2 गौरीसुद्धा यामध्ये काढल्या जातात. तर त्यामागची आणखी एक भाग म्हणजे चैत्रात गौरी आली असे समजून गौरी शंकर काढले जातात. त्यांना थंडावा मिळावा म्हणून त्या बाजूला 2 पंखे काढले जातात. तर या नवरात्रामध्ये घरोघरी सुवासिनींना बोलावून हळदी कुंकू केले जाते. त्यांना हरभऱ्याची डाळ भिजवून त्याचा प्रसाद देखील दिला जातो किंवा आंब्याचे पन्हेसुद्धा दिले जाते. हे बघा, इथे 2 गौरीसुद्धा मी काढलेल्या आहेत आणि त्यांनावर आपण असं एक देऊळ केल्याप्रमाणे आपल्याला इथे एक देऊळसुद्धा असं काढून घ्यायचं आहे. तर म्हणून चैत्रांगणात भारतीय संस्कृतीत खूप महत्त्व आहे, विशेष स्थानसुद्धा आहे या चैत्रांगणाला. तर शक्यतो महाराष्ट्रामध्ये दोन्ही नवरात्र केले जातात, पण काही ठिकाणी शारदीय नवरात्र केलं जातं, काही ठिकाणी हे दोन्ही नवरात्र केले जातात. चैत्रांगण नवरात्रसुद्धा केलं जातं आणि शारदीय नवरात्रसुद्धा केलं जातं. बऱ्याच भागामध्ये एकच केलं जातं. आमच्याकडे सुद्धा शारदीय नवरात्र हे एकच केलं जातं. पण आपले सण समारंभ सगळे असल्यामुळे आपण ह्याचासुद्धा वापर आपल्या जीवनामध्ये
अनन्यसाधारण महत्त्व आहे याला. आणि चैत्रांगणामध्ये विशेष करून आपल्या दारामध्ये रांगोळी ही काढलीच पाहिजे. त्यामुळे खूप सारे बदल होत असतात, सकारात्मक बदल होत असतात. ज्याप्रमाणे पूर्वीपासून चालत आलेली ही एक रूढी आहे आपली, आपण त्यांचं स्थान जपलं पाहिजे. तर इथे आपण 7वी रांगोळी काढूयात कमळ फुलांची. आणि त्यानंतर 8वी आणि 9वी आपण अशा एक 9 चैत्रांगणातल्या रांगोळी आजच्या भागामध्ये काढूयात मैत्रिणींनो. तर इथे आपण कमळ फुलांची रांगोळी आहे चैत्रांगणातली 7 नंबरची रांगोळी, कमळ रांगोळी. तर कमळ हे एक सौंदर्य आणि शीतलता किंवा त्याग आहे त्यामध्ये म्हणून कमळालाही अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे चैत्रांगणामध्ये कमळ फुलाला एक लक्ष्मी देवीचा वास म्हणून किंवा लक्ष्मीचं आवडतं फूल म्हणून किंवा लक्ष्मीचं एक आवडतं आसन म्हणून कमळ फुलांचा यामध्ये अवश्य समावेश केलेला आहे मैत्रिणींनो. त्यासाठी कमळ फूलसुद्धा हे एक शुभचिन्हामधलं मानलं जातं. त्यासाठी आपण शुभचिन्हामध्ये कमळ फूलसुद्धा काढतो. आणि त्यानंतर 8 नंबरला आहे लक्ष्मीची पावले. तर लक्ष्मीचा सदैव आपल्या घरामध्ये वास असावा, आशीर्वाद असावा लक्ष्मीचा. आणि म्हणून आपण दाराबाहेर तुळशीसमोर किंवा देवासमोर लक्ष्मीची पावले काढत असतो. त्याप्रमाणे की चांगली शुभ अशी पावले, लक्ष्मीचा वास आपला त्या पावलाच्या रूपाने आपल्या घरात यावा म्हणून ही एक लक्ष्मीची शुभचिन्हेसुद्धा आपण आपल्या दरवाजासमोर, तुळशीसमोर किंवा देवासमोर सुद्धा काढत असतो. आणि शेवटी 9 नंबरची रांगोळी